महाराष्ट्रात यावेळी मान्सून लवकर दाखल झाला, मात्र विदर्भात अजून मान्सून यायचा असला तरी पावसाचा जो वातावरण आहे ते मात्र निर्मिती झाल्याचं चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते। सतत अवकाळी पाऊस जो आहे तो पडतो आहे। आता मान्सूनपूर्व पावसाने सुद्धा पडायला सुरुवात केलेली आहे। एकंदर म्हणजे शेतकरी या दृष्टिकोनातून, पेरणीच्या दृष्टिकोनातून तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण आता शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी नांगरणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यानंतर त्याला सपाट करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। म्हणजे एक प्रकारे पेरणीच्या दृष्टिकोनातून शेती जी आहे ती आता पूर्णपणे तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळते। फक्त चांगल्या पावसाची आशा जी आहे ती लागलेली आहे। चांगला पाऊस आला की पेरणी करायची या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे। काय नेमके शेतकऱ्यांनी कशा प्रकारे तयारी केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, काय कशा प्रकारे तयारी केली? शेत तयार झालेलं दिसते तुमचं जी। आता हा 20-22 मेला लागत होता, तो आज 8 दिवसाच्या पहिले म्हणजे पाऊस चालू झालेला आहे। आणि आता आम्हाला शेती म्हणजे काय कापूस वगैरे, काही तुरी वगैरे, काही बियाणे, काही भाजीपाले वगैरे हे लावण्याचा आम्ही सुरुवात करत आहोत। तर आधीच म्हणजे चांगला पाऊस होण्याची वाट पाहणार की आता लावायला सुरुवात करणार तुम्ही? आता आम्ही वाट पाहणार आहोत पाण्याची, म्हणजे सुरुवातच करू। नक्कीच शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे। आपली तयारी जी आहे ते पूर्ण करून ठेवलेली आहे। मात्र चांगला पाऊस आला की पेरणीला सुरुवात होणार अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।